नमस्कार मैत्रिणींनो, उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मार्केटमध्ये कैऱ्या भरपूर मिळतात आणि आपण त्या आणतो आणि त्याचे वेगवेगळे प्रकार करून कैऱ्यांचा आनंद घेतो। तर आज मी करणार आहे कैरी भात। कैरीच्या दिवसात आपण कैरी भात नाही केला असं होऊच शकत नाही, अप्रतिम आणि भन्नाट लागतो चवीला। तर मी आज करणार आहे कैरी भात। तर सगळ्यात पहिले मी थोडा भात शिजवून घेतलेला आहे आणि त्याला एका ताटात जरा असं गार करत ठेवलेला आहे, जेणेकरून तो थोडासा मोकळा होऊन जाईल। आणि आता एक कैरी घेतली आहे, तर तिला आपल्याला साल काढून तिचा किस करून घ्यायचा आहे। सगळी कैरी छान किसून घेतलेली आहे। आता आपण लगेचच फोडणी करून घेऊया। फोडणीसाठी एक मोठी कढई ठेवली आहे, तर त्यावर तेल टाकूया। छान फोडणीला घालतो भाजीला तसं। तेल टाकले की आपण त्यात टाकणार आहोत मोहरी, जिरे आणि शेंगदाणे छान गुलाबी तळून घ्यायचे आहे। आणि आता आपण टाकणार आहोत 1 चमचा चणा डाळ, 1 चमचा उडदाची डाळ, वेलदोडा, 1 लवंग, थोडीशी दालचिनी आणि अगदी 2-3 मिरे आणि टाकायचे आहेत 2 सुक्या मिरच्या, 2-3 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, तेजपान घालायचं आहे आणि आपण घालूया थोडंसं किसलेलं अद्रक। छान परतून घ्यायची आहे ही फोडणी। थोडासा हिंग, डाळी आणि शेंगदाणे छान तळल्या गेलेले आहे, तर आपण घालूया 1 पाव चमचा हळद आणि आता आपल्याला टाकायचा आहे कैरीचा किस। 1 कैरी घालत आहे मी। आता टाकूया आपण चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी घालायची आहे अगदी 1 चमचा अशी साखर। आता आपण टाकून देऊया भात। मस्त वास येतोय फोडणीचा, खूपच सुंदर। त्याला छान परतून घ्यायचं आहे। तर छान मिक्स करून झालेला आहे, तर आपण आता घालूया थोडीशी कोथिंबीर आणि 1-2 मिनिटासाठी आपल्याला फक्त वाफ घेऊन घ्यायची आहे। वाफ आलेली आहे। आपला कैरी भात अतिशय सुंदर आणि टेस्टी असा तयार झालेला आहे। झटपट आणि अगदी पटकन होणारा असा हा भात आहे, चविष्ट अप्रतिम असा। चला तर आपला भात आता पूर्ण तयार झालेला आहे। मस्त, खूपच सुंदर। आपला उन्हाळा स्पेशल कैरी भात तयार झालेला आहे। त्यावर आता आपण कोथिंबीर टाकून द्या, सुंदर, अतिशय छान। आणि आजच्या कैरी भाताची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे मला कमेंट करून नक्की कळवायचं आहे। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका। चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील। थँक्यू।